नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका महेश. तर चला, आज मी जात आहे फवारायसाठी गहू. बाबाने आणलेलं होतं औषध. मित्रांनो, आज मी घरीच होतो तर काम नव्हतं. बाबा म्हणे तू एरी बसलेला आहे, चल मी जाऊन आणतो कळमनुरीहून, तू घेत ते फवारून. मी म्हणलो, "हे बाबा ना." तर चला, नमस्कार मित्रांनो, तुमचा लाडका महेश. बघू शकता तुम्ही, बाबांना आणलेलं आहे आणि मी पंप घेऊन आलेले आहे. बघू शकता मित्रांनो तुम्ही, आता मी औषध काढत आहे. हे बघा, ह्या औषधाची बाटली काढली. आमच्या काळामध्ये मित्रांनो ही अशी खोकलीची बॉटल होती का, बस तशीच दिसू लागली मला तर. पावडर होतं, पुन्हा खत घातले होते. बी आणला होता आणि चला तुम्हाला सांगतो, औषध वगैरे सगळं बनवून घेतले मित्रांनो. बघा, मिली आहे. आमच्या काळात मला औषध वाजायच्या घरचे आहे. आता ह्याच मिलीनं आम्ही घेतले टाकून. मित्रांनो बघू शकता, माझ्या पाठीवर पंपाची टाकून घेतली आणि आता फवारण्यासाठी चला जाऊ. मित्रांनो, आमचं आहे ते नक्की गहू चांगला आहे की कसा आहे ते. कारण की आम्ही इकडच्या वावरामध्ये कधीच पेरला नव्हता, यंदाच पेरलेला आहे आम्ही. बघताय तुम्ही कसं आहे मस्तपैकी. जास्त आम्हाला रोह्याचा त्रास बी नाही. मित्रांनो, तुमच्या इकडं रोही येतात की नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा. बघू शकताय तुम्ही. बघा, फवारा चालू केलाय मित्रांनो मी. आता फवारत वरून बघू शकता. बघा, फवारा चालू केलेला आहे मी. मागचा व्ह्यू. आम्ही राहतो मित्रांनो शेतात. तुम्ही कुठे राहता आम्हाला नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा जा मित्रांनो. बघू शकताय तुम्ही. आता बघा मित्रांनो, झालंय आमचा गहू फवारणं. चला मित्रांनो, भेटवतो तुम्हाला या पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग कसा आहे ते. कारण की तुमचा भाऊ खूप मनातून खूप सपोर्ट करत आहे तुमच्या भावाला. कारण की तुमचा भाऊ खूप मेहनत करत आहे. खूप घरच्यांच्या माघाऱ्या मेहनत करत आहे. भावांनो, सपोर्ट करा या भावाला तुमच्या. चला, आमचं झालेलं आहे फवारणं. मी घेतले औषध. उरलं थोडंसं मित्र, 5 टाक्याचं उरलं होतं. मी घेतले औषध, पंप घेतलाय पाठीवर आणि आता मी जात आहे घरी. बघू शकता तुम्ही, आमचं तळं आहे हे, शेततळं. तळ्यामध्ये पाणी आहे.